नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. कर्नल खाजगीवाले आज आपल्याकडे आपल्या शो मध्ये आलेले आहेत. कर्नल खाजगीवाले ह्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे भारतीय सैन्यामधला. काश्मीरमध्ये त्यांनी खास त्यांची सेवा दिलेली आहे आणि तुम्ही कल्पना करू शकता, की जेव्हा तिथे दहशतवाद हा बोकाळलेला होता त्यावेळेला सैन्याला कुठल्या दिव्याला सामोरं जावं लागत होतं. तेव्हा त्यांचा जो अनुभव आहे, तो अनुभव आणि त्यांचं जे रणनीतीमधलं त्यांची जी एक्सपर्टीज आहे, त्याच्यासाठी आपण आज त्यांना बोलवलेलं आहे. आणि सुरुवात करताना पहिल्यांदा आपण अ, त्यांनी जे देशसेवा केली त्याच्यासाठी आपण ऋणी आहोत हे त्यांना सांगूया. वी थँक यू फॉर युअर सर्व्हिस टू द नेशन. आणि खाजगीवाले साहेब तुमचं स्वागत करते शोमध्ये. नमस्कार. भारताने एक फार मोठा पल्ला गाठलेला आहे. पी-एफ-बी-आर म्हणजे थोरियमवरती आधारित असलेला फास्ट ब्रीडर बनवतोय आपण आणि त्याच्यामधली दुसरी क्रिटिकल स्टेज जी आहे ती क्रिटिकॅलिटी त्याला म्हणतात ती आपण साध्य केलेली आहे आणि ही जी कामगिरी आहे त्याच्याबाबत तुमचे जे विचार आहेत ते ऐकायला आम्ही उत्सुक आहोत. तर तुम्ही आम्हाला सांगू शकता काय ते? पण सर्वात पहिल्यांदा हा जो रिएक्टर आहे त्याला PFBR असं म्हणतात. त्याचा फुल फॉर्म आहे प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर. बेसिकली हा फास्ट ब्रीडिंग रिएक्टर आहे आणि कन्व्हेन्शनल थर्मल PBFR पेक्षा याच्यामध्ये युरेनियम आणि प्लुटोनियम मिक्स्ड ऑक्साईड वापरलं जातं. याचं फ्युएल म्हणून जे वापरलं जातं त्याची गंमत अशी असते की जेवढं फ्युएल हा रिएक्टर खातो त्याच्यापेक्षा जास्ती तो प्रोड्यूस करून देतो परत. तर ही क्रिटिकॅलिटी जी आलेली आहे ही क्रिटिकॅलिटी आता आपल्याला साध्य झालेली आहे. पण या क्रिटिकॅलिटीचा उपयोग पूर्णपणे पॉवर जनरेशनसाठी करायला आपल्याला ह्या वर्षाचा शेवट किंवा 27 सालचा पहिल्या तिमाहीमध्ये हे काम सुरू होणार आहे. म्हणजे तोपर्यंत स्टेज 2 क्रिटिकल झालं तरी त्याचा वापर सुरू होणार नाही. आता हे जे PFBR असतं याला बेसिकली एक जॅकेट असतं. या जॅकेटमध्ये युरेनियम 38 चा वापर केला जातो आणि मग या युरेनियम 238 मधनं रिॲक्शन होऊन त्याचं प्लुटोनियम 239 मध्ये रूपांतर होतं. आपल्याला प्लुटोनियम 239 ची गरज असते आणि मग हे जे रिॲक्टर आहे हा थोरियम 232 वापरून त्याचं 233 मध्ये याचं रूपांतर करतो ट्रान्सम्युटेशनमुळे. कारण शेवटी गरज आपल्याला युरेनियम 233 मिळवण्याची आहे. तर हे युरेनियम 233 मिळालं की मग आपण तिसऱ्या स्टेजवर जायला तयार असू शकतो. तर हा सगळा उपद्व्याप आधी आपल्याला तिसऱ्या स्टेजला जाण्यासाठी करावा लागणार आहे आणि त्यासाठी फक्त एक PFBR पुरेसं नाहीये. त्याच्यासाठी अनेक PFBR मधनं आपल्याला फिसाईल फ्युएल एकत्र करावं लागेल. तेव्हा कुठे आपल्याला जी काही इच्छा आहे की याचं पुढे शस्त्रासाठी किंवा इतर रिसर्चसाठी वापर करायचा आहे ते आपल्याला शक्य होणार आहे. हे जे थोरियम आधारित जे तंत्रज्ञान आहे त्याच्यावरती भारताने संशोधन मला वाटतं बरीच वर्ष केलेलं होतं. तर एवढा वेळ का लागला असेल आपल्याला? त्याची काही इंडिकेशन्स आहेत का आपल्याकडे? तर मी तुम्हाला एक थर्ड स्टेजचा अंदाज सांगतो म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. हां. आता आपली दुसरी स्टेज 27 सालामध्ये जर पूर्ण ऑपरेशनल झाली हां. तर
तिसरी स्टेज यायला किमान 30 ते 40 वर्ष लागतात. बापरे. अच्छा. त्यामुळे त्याची सुरुवात खरं म्हणजे भाभा ॲटॉमिकमध्ये अप्सरा इंडिया रिएक्टरनी सुरू झाली होती. तो पहिला पीएफबीआर भारतातला होता. हा. ज्याच्यामध्ये पाण्याचा वापर केला जातो. पण कल्पकममध्ये कॅल्शियमचा वापर केला जातो. ही थोडी प्रगत स्थिती आहे आणि ह्याच्यामध्ये यांच्या ज्या रिएक्शन्स असतात आणि त्या रिएक्शन्समुळे डिके होऊन नवं जे आपल्याला वापरायला फिसाईल मटेरियल मिळतं, ते मिळायला एक ठराविक कालावधी लागतो. ते फार आपण लवकर त्याला ताणून धरू शकत नाही. हा. त्यामुळे जर 30-40 वर्ष आपल्याला लागणार असतील थर्ड स्टेजला जायला, तर तुम्हाला अंदाज येईल की याला एवढा वेळ का लागतो? अडचणी आहेत, अडचणी होत्या, पण रेडिओ ॲक्टिव्ह रिएक्शन्समध्ये एवढा वेळ लागणं अतिशय सहज आणि सामान्य गोष्ट आहे. आता म्हणजे ही जी सगळी आपण प्रक्रिया केली, त्याच्यामध्ये आपल्याला बाहेरून काही मदत मिळालेली होती का? हो, बाहेरून थोडी मदत मिळालेली होती, पण जवळ-जवळ 90% याचं इंडिजिनियस इंजिनिअरिंग झालेलं आहे. त्यामुळे ह्याला जास्ती महत्त्व आहे, की ह्याच्यानंतर कोणीही आपल्यावर कुठलेही निर्बंध जरी लादले, तरी आपल्याला त्याची पर्वा नाही. आपण आपलं काम जसं आम्ही म्हणालो, की 30-40 वर्षामध्ये आणखीन 1-2 पी-एफ-बी-आर घेऊन फ्युअल पूर्णपणे मिळालं, की आपण तिसऱ्या स्टेजला देखील जाऊ शकतो. मला वाटते भारताकडे थोरियमचे अतिशय विपुल साठे आहेत. जगामध्ये जितकं थोरियम मिळतं त्याच्या जवळ-जवळ 25% थोरियम भारतामध्येच आहे. आणि त्यामुळे कर्नल साहेब जे सांगतायत, की आपल्याला दुसऱ्यांवरती विसंबायला नको. आजच्या घडीला तुम्ही जर का बघाल तर युरेनियमचा वापर करायचा झाला, तर भारतामध्ये फारसं युरेनियम मिळत नाही. आपल्याला आयात करावं लागतं. आणि मग आयात करताना अनेक अडचणी येतात. त्याच्यामध्ये मग तुम्ही त्या आपण एन-एस-जी मध्ये पण जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या सगळ्याला विशेष यश मिळालं नाही आपल्याला. पण ही थोरियमचा जो ज्याला आता ब्रेक थ्रू असं म्हटलं गेलेलं आहे, खूप मोठा टप्पा आपण यशस्वीपणे पार केलेला आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये परत एक लक्षात घेतलं पाहिजे, की कुठेही किरणोत्सर्ग होणार नाही. ह्याची काळजी सुद्धा घेतली गेलेली आहे आणि तेवढा एक्सपर्टीज आज भारताच्या टीम्सकडे आहे असं आपण आता बिनदिक्कत बोलू शकतो. तेव्हा नक्कीच. हां, एक म्हणजे थोरियम वरती आधारित हा जगातला कदाचित पहिला प्रयोग असेल, की जो हो, इथपर्यंत यशस्वी झालेला आहे. त्यामुळे त्याचं हो. एक वेगळं महत्त्व आहे. आणि तुम्हाला असंही वाटतं का, की म्हणजे मी जे रिपोर्ट्स बघते आहे, की भारताकडे जेवढा थोरियमचा साठा आहे, तो वापरायचा म्हटला तर आपल्याला कित्येक शतकं पुरेल एवढी वीज ह्याच्यातून मिळू शकते. असं असेल हो, तर नक्कीच. जगामध्ये जे सगळे अनेक देश आहेत, जे गरजू आहेत आणि त्यांना कोणी मदत करायला तयार नाहीये. खास करून ग्लोबल साउथ जिथे मोदींनी आपला ठसा उमटवलेला आहे, याही देशांपर्यंत आपण हे तंत्रज्ञान नेऊ शकतो का सुखरूपरित्या? हो, हे तंत्रज्ञान आपण त्यांना देऊ शकतो. पण ॲटॉमिक रिएक्शन्सचं तंत्रज्ञान देण्यासाठी आणि घेण्यासाठी काही जागतिक निर्बंध आहेत. ते हां, निर्बंध पाहता हे सहजपणे शक्य होईल असं वाटत नाहीये. पण हां, जर आपला इरादा नेक असेल, तर व्हायला हरकत नाही. हां. बरोबर आहे. म्हणजे ते जे आंतरराष्ट्रीय काही परिमाणं बनवलेली आहेत आणि तुम्ही हो, त्या जर का सगळ्या प्रोसेसमधून जाऊ शकलात, तर मग तुम्हाला हे तंत्रज्ञान इतरांना देता येईल. कारण माझ्या अंदाजाने आज विजेची जी निकड आहे ती वाढती राहणार आहे. संपूर्ण जगामध्ये वाढती राहणार आहे. आज ग्लोबल साउथ अजून ते अंडर डेव्हलप्ड आहेत. म्हणजे अविकसित देश आहेत. त्यांना किमान विकसनशील देश ह्या स्टेजला नेण्यासाठी सुद्धा प्रचंड ऊर्जेची गरज भासणार आहे. आणि त्याच्यामध्ये जर का भारत काही प्रगती करू शकला, तर एक खूप मोठं पाऊल पडेल खुद्द आपल्यासाठी तर आहेच.
आपण आजच्या घडीला मोठाली डेटा सेंटर काढायचं म्हणतो किंवा इतर जे प्रकल्प आपण करायचे म्हणतोय त्याच्यासाठी ऊर्जा खूप लागते. आज सुद्धा भारतामध्ये वीज पूर्णपणे वापरली जाते असं नाहीये. शहरी शहरी भागामध्ये विजेचा भरपूर वापर आहे. खेडेगावांमध्ये अजूनही तेवढा नाहीये कारण त्यांची क्रयशक्ती सुद्धा कमी आहे. पण जसजसा आपला विकास होईल आणि त्यांची क्रयशक्ती वाढायला लागेल, त्यांना सुद्धा वीज लागणार आहे आणि हे खूप मोठं पाऊल पडलेलं आहे. कर्नल साहेब तुमच्याकडे आणखी काही सांगण्यासारखे मुद्दे असतील PFBR साठी तर तुम्ही जरूर सांगा. म्हणजे त्याचा खास करून मला शस्त्रास्त्रासाठी काही त्याचा इम्पॅक्ट असतो का हे मला ऐकायचं होतं. हो, पुढे जाऊन शस्त्रांसाठी लागणार जे युरेनियम 238 आहे, हे आपल्याला हवं असेल तर त्यातून कन्व्हर्ट करून आपण न्यूक्लिअर बॉम्बसाठी वापरू शकतो. पण ही त्याच्या आणि पुढची स्टेज आहे. हां, पण सध्या जसं तुम्ही म्हणालात, हां, तसं थोरियम बेस्ड पॉवर प्लांट्सनी हे सर्वात सेफ असतात, हां, सर्वात इकॉनॉमिकल असतात आणि यांच्यापासून जी ऊर्जा मिळते ती अतिशय अ, पैशाच्या दृष्टीने सर्वांना परवडणारी आहे. हां. बरोबर आहे. म्हणजे खास करून आपल्या समोर जे आव्हान आहे आज, की रुरल इंडियामध्ये ही वीज पोहोचवायची आणि ती त्यांना अ, परवडेल अशा भावामध्ये देणं हे जे आपल्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे. त्याच्यात मला वाटतं खूप मोठी प्रगती आपण करू शकू. अ, शस्त्रास्त्रापर्यंत आज भारत कदाचित आपल्याकडे जी अण्वस्त्र आहेत ती आपल्या संरक्षणासाठी पुरेशी आहेत एवढं आपण म्हणू शकतो. म्हणजे डेटेरंट म्हणून, की कोणी आपल्यावर हल्ला करू नये ह्याच्यासाठी जो एक धाक दाखवायला लागतो, तेवढा धाक निर्माण करण्याइतकी आपण जरूर बनवलेली आहेत. पण पुढे जाऊन जर का भारत एक मोठा ध्रुव बनणार असेल, संपूर्ण जगाच्या राजकारणामधला, तर त्यावेळीची निकड ही बदलू शकते आणि मग तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टींचा शस्त्रास्त्र बनवायचं का नाही, ह्याचा विचार करावा लागेल कदाचित. तो भविष्यातला मुद्दा आहे आणि कर्नल साहेबांनी आपल्याला तेच सांगितलेलं आहे, की ती स्टेज गाठण्यासाठी अजून काही काळ जावा लागेल. तेव्हा ही महत्त्वाची माहिती कर्नल साहेबांनी आपल्याला दिली. आपल्या पंतप्रधानांनी स्वतः ही घटना जी आहे ती एक ट्वीट करून आपल्यापर्यंत पोहोचवली. ह्याच्यात तुम्हाला त्याचं महत्त्व काय ते दिसून येईल. पंतप्रधान मोदी हे नेहमी आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण भारत व्हावा ह्याच्यासाठी जे विशेष प्रयत्न करतात, त्याच्यामधला हा खूप एक मोठा टप्पा मला वाटतं गेल्या 12-15 वर्षामध्ये मोदींनी ज्याच्यामागे जो शर्थीचे प्रयत्न करा म्हणून सल्ला दिला आणि त्यासाठी संसाधनं उपलब्ध करून दिली. त्याच्यामुळे ही स्टेज आपण गाठू शकलो. तेव्हा कौतुक मोदींचं आहे, त्यांच्या दूरदृष्टीचं जसं आहे, तसंच आपल्या शास्त्रज्ञांचं आहे. आणि मग या सर्वांच्या मागे उभं राहणं, हे जे आपलं कर्तव्य आहे, ते आपण विसरायचं नसतं. कारण अनेक वेळेला आपण वेगवेगळ्या मोहात पडतो आणि ही पावलं जी आहेत ना, ही बातमीमध्ये आली की आपल्याला कळतात, "अरे, हे पण झालेलं आहे." पण तसं नाही. असं काहीतरी अशा आणि 100 गोष्टी होतायत, त्या आपल्यापर्यंत यायला अजून थोडा वेळ आहे. त्याच्यासाठी आपल्याला संयम, धीर धरायला पाहिजे. कर्नल साहेब, तुम्ही अजून काही सांगू शकत असाल तर जरूर सांगा. अन्यथा आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊ शकतो. पुढे एकच मुद्दा की तुमच्या लक्षात आलं असेल की कल्पकमला दुसऱ्या एका ॲल्युमिनियम पॉवर प्लांटच्या निमित्ताने तिकडे व्हायलन्स करायचा प्रयत्न झाला होता. हा प्रयत्न देखील कल्पकम फास्ट ब्रीडर रिएक्टरचं काम व्यवस्थित चालू नये म्हणून आपल्या देशविरोधी शक्तींनी केलेला एक प्रयास होता. तर आपली देखील शक्ती आहेच, पण विरोधी शक्ती देखील तिथे अशा प्रकारचे अडथळे निर्माण करायचा प्रयत्न करणार आहे आणि ते आपल्याला हाणून पाडायचे आहेत, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. खरंय. म्हणजे जो आघाडीवर लढणारा जो सैनिक असतो, त्याच्या मागे आपण जर का उभे राहिलो, तर त्याचं मनोधैर्य वाढत असतं. ह्यांनी हा जो आता उल्लेख केला ॲल्युमिनियमचा सुद्धा, ते ॲल्युमिनियम हे भारतात बनू नये आणि आपल्याला आयात करावं लागावं, ह्याच्यासाठी हा सगळा हिंसा ही गेले काही वर्षांपासून चालू होती. ते कल्पकममध्येच झालेलं होतं. हे अत्यंत लक्षणीय गोष्ट आहे, जी कर्नल साहेबांनी आपल्याला आता ध्यानात आणून दिली.
तेव्हा हे प्रयत्न हे लोक करत राहणार हे लक्षात घ्या. परंतु आपली शक्ती जर का आपण चांगल्या कार्याच्या मागे उभी केली, तर ती कार्य जी आहेत ती सुरळीत पार पडतात. कारण जो माणूस आहे त्याला हुरूप येतो, की नाही माझं काही मी जर का काही चांगलं केलं, माझ्या हातून झालं, तर जनता माझ्या सोबत आहे. हा जो दिलासा असतो, हा दिलासा खूप मोठा असतो. आणि मला वाटतं ह्या दिलाशाच्या भरावरतीच मोठी कामं माणसं करत जातात, जी आज ह्या पी-एफ-बी-आरच्या टीमनी जो एक मोठा टप्पा गाठून आपल्याला त्या सगळ्याची आठवण करून दिलेली आहे. ती आपण हे आपलं काम आहे, की आपण हे स्मरणात ठेवायची गरज आहे. हा सगळा विषय जो आहे तो एका अ, सैन्यातल्या आपल्या अत्यंत उमद्या आणि निवृत्त जरी ते असले आज तरी देखील जो काळ त्यांनी व्यतीत केलेला आहे त्यांना कर्तव्य म्हणजे काय हे अ, सगळ्याच्या वर ठेवतात. स्वतःचा जीव तर आहे, आपलं कुटुंब, आपला परिवार या सर्वाच्या वरती ठेवून माणसं जेव्हा काम करतात आघाडीवरती, तेव्हा त्यांची अवस्था काय असते, ही त्यांनी बघितलेली आहे, जवळून बघितलेली आहे. तेव्हा हा विषय आणि सैन्यातून आलेल्या अधिकाऱ्यासोबत त्याची चर्चा करणं हा एक सुवर्ण क्षण आहे असं मला वाटतं. आणि मी कर्नल साहेबांचे आभार मानते, की ते आज आपल्या कार्यक्रमासाठी आले. त्यांनी वेळ दिला आपल्यासाठी तेव्हा आणि जरूर मी त्यांना आणखी वेळा सुद्धा परत-परत बोलवणार आहे. कारण इतके विषय घडत आहेत इराण युद्धाच्या निमित्ताने सुद्धा, की आमच्या दृष्टिकोनातून आम्ही राजकारण म्हणून बघतो, परंतु सैन्याच्या दृष्टिकोनातून बघण्याची सुद्धा गरज असते. तेव्हा कर्नल साहेब तुम्ही परत आमच्या प्रोग्रामवरती जरूर या म्हणून तुम्हाला निमंत्रण आत्ताच देऊन ठेवते आणि आज आल्याबद्दल तुमचे खरोखर आभार मानते. धन्यवाद. आभार. धन्यवाद. प्रेक्षकांनी तुम्हाला जर का व्हिडिओ आवडला असेल तर लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वारंवार तुमचं सहकार्य जे देता ते तसंच चालू ठेवा. नमस्कार.